महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर भाजपाचे सरचिटणीस आणि आमदार संजय कुटे यांनी महायुती सरकारचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेणारा असल्याचा दावा केलाय. कर्जमाफीपासून मेट्रो प्रकल्पांपर्यंत अनेक मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. याबद्दल पत्रकार परिषदेत संजय कुटे यांनी माहिती दिली. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय कुटे यांनी सांगितले की हा अर्थसंकल्प सर्वसामान्य शेतकरी आणि उद्योग क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरणार आहे. अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा दिलासा देत 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. शेती क्षेत्राला आधुनिक बनवण्यासाठी सरकारने AI तंत्रज्ञानाचा वापर, ॲग्रीस्टॅक, महावेद, क्रॉपसॅप यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मची अंमलबजावणी करण्यावर भर दिलाय. यामुळे शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडण्याचा प्रयत्न आहे. ऊर्जा क्षेत्रातही मोठा निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच ठेवण्यात येणार असून 20,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आज आपण जवळपास 60 ते 65 बिलियनवर आपण आता आहे. आपली अर्थव्यवस्था ती 35 ते 40 बिलियन पुन्हा या 3-4 वर्षामध्ये वाढून 2030 मध्ये आपलं लक्ष हे 1 ट्रिलियनचं आहे. आणि 2047चं लक्ष जे आहे, जो संकल्प आहे महाराष्ट्राचा, तो 3 ट्रिलियन इकॉनॉमी ही महाराष्ट्राची करायची आहे. आणि आपण तसे पाहिलं तर ज्या मागच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीने देवेंद्रजी काम करतायत, तर आज आपण जगाचा जर विचार केला तर 34व्या क्रमांकावर जगामध्ये आपली इकॉनॉमी आहे. महाराष्ट्र देशात तर आहेच. आणि म्हणून त्या पद्धतीनं निर्णय घेणारी प्रत्येक सेक्टरला, प्रत्येक विभागाला आणि समाजातील प्रत्येक वर्गाला आपल्याला पुढे नेण्याचा संकल्प करावा लागणार आहे. आणि म्हणून यामध्ये सगळ्यात मोठा निर्णय की जो शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आला. कारण शेवटी आपली बरीच इकॉनॉमी ही कृषी प्रधान आहे आणि कृषी प्रधान आपला अर्थव्यवस्था असल्यामुळे आज जगामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला देश जो आहे तो चांगल्या प्रकारे काम करते आहे. आणि म्हणून जो शब्द इलेक्शनच्या वेळेस दिला होता तो पूर्ण या अर्थसंकल्पात केला गेला. आणि 2 लाख पर्यंत कर्जमाफी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकीत आहेत तर सर्वांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी शासनाने जाहीर केली आणि त्याचं काम वेगाने चालू आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा होते आहे. आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 अनुदान, प्रोत्साहनपर अनुदान हे देण्याचा निर्णय झाला. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या चक्रव्यूहातून काही प्रमाणात दिलासा. हे तर म्हणता येणार नाही कर्जमाफी 2 लाखापर्यंत गेल्यानंतर सगळे शेतकरी निघतील, परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल. आणि त्याचबरोबर दूरगामी शेतकऱ्यांसाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सुद्धा अर्थात आपण जर पाहिलं असेल, महाविस्तार ॲप आता निघालेला आहे. त्या महाविस्तार ॲपमध्ये देवेंद्रजींनी कीडपासून तर बीजपासून तर उत्पादनापर्यंत ज्या काही समस्या येतात आणि कशा प्रकारे त्याची निगा राखावी याचं संपूर्ण त्याच्यामध्ये AI ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आज 45 लक्ष शेतकरी त्याच्यावर त्यांनी ते ॲप डाउनलोड केलेलं आहे. त्या माध्यमातून मार्गदर्शन प्राप्त करून घेत आहेत. आणि म्हणून त्याचप्रमाणे आपण जर दुसरं पाहाल तर शेतकऱ्यांना मोफत वीज, मागच्या वर्षी आपण 24,000 कोटी रुपये 2025-26 मध्ये शेतकऱ्यांना मोफत विजेच्या पोटी आपण 24,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मोफत विजेचे दिले. म्हणजे 24,000 कोटी खर्च आला असता तो आपण शेतकऱ्यांना मोफत मध्ये दिलेला आहे. आणि याही अर्थसंकल्पाने 20,000 कोटी रुपयांची तरतूद ही मोफत विजेसाठी शेतकऱ्यांसाठी ठेवलेली आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा मोठा दिलासा या मोफत विजेच्या माध्यमातून आपण देतो आहे. आणि भविष्यातला वेध म्हणून किंवा भविष्यातलं व्हिजन जे आहे किंवा संकल्प म्हणून आज महाराष्ट्रामध्ये 16,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे शेतकऱ्यांसाठी प्रकल्प, की जे 33 kV सेंटरचे जे जिथून शेतकऱ्यांना वीज मिळते ते 33 kVचे सेंटर आपण सगळे सोलर फीडरवर आपण नेतो आहे. आणि मोठ्या प्रमाणात त्यातले आता चालू झालेले आहेत. काही या महिन्यात, या वर्षाच्या शेवटपर्यंत जवळपास 80%
हे शेतकऱ्यांना सोलरचे जे 33 केवीचे सेंटर, सोलरचे आपण तिथं निर्माण करतोय आणि त्यामधून 16,000 मेगावॅट सोलर एनर्जी आपण निर्माण करून की आपल्या ग्रीडवर टाकून शेतकऱ्यांना रेग्युलर आपण एमएससीबीचीच वीज देणार आहे. पण ती वीज निर्मिती त्या सेंटरवर आपण करतोय आणि म्हणून त्या माध्यमातून भविष्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत विजेचा जो संकल्प केलेला तो सुद्धा चालू राहणार. आज ऊर्जेच्या बाबतीमध्ये मी खूप डिटेल सांगणार नाही, कारण तुम्ही सगळे सन्माननीय पत्रकार आहेत, तुम्ही सगळ्या गोष्टी जाणता की मेगावॅट गिगावॅट पर्यंत आपण सोलर एनर्जी आता निर्माण करतो आणि त्या पद्धतीनं आपली महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे. देशामध्ये महाराष्ट्र सोलर एनर्जी निर्माण करण्यामध्ये 1 नंबरवर आहे. कितीतरी डिफरन्स एक आणि जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये आपण आता एक तर मी अमरावती जिल्ह्याची पत्रकार पूर्ण पश्चिमी विदर्भाची आहे, तरी पण अमरावती जिल्ह्यामध्ये मी जो पहिला तुम्हाला सांगितलं माझ्या याच्यामध्ये की एक जळगाव जामोद पासून तर मेळघाट पर्यंत त्यामध्ये 3 जिल्ह्यांचा म्हणजे बुलढाणा, अकोला आणि अमरावती असा तो कॅरिडॉर तयार करणे, जेणेकरून पूर्ण 4 ठिकाणी इंट्रीतून एक मोठा सफारी पार्क हा तयार करण्याचा आपण पीपीपी मॉडेलवर आता जवळपास फायनलवर आलेला आहे. त्यामुळे एक आणि तेच दुसरं की त्या आदिवासी एरियामध्ये बांबूचं क्लस्टर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, ज्या माध्यमातून पर्यटनही विकास होईल. कारण बांबूवर फक्त पेरणे हाच नाही तर विविध प्रकारचे प्रोडक्ट्स त्या बांबूचे तयार करणे, पिशव्यांपासून सगळेच आहे, कोणतेही प्रोडक्ट तयार करता येतो. तर शेतकरी ग्रामीण विकास आणि शहरी पायाभूत सुविधा यांचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवेल असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतो आहे. या अर्थसंकल्पाचा प्रत्यक्ष परिणाम कितपत होतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणारच आहे.